हाय, जया मोटिवेट्समध्ये परत तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे। आणि आज मी हा विषय घेऊन आली आहे की बालविवाह। बालविवाह मी का विषय निवडला त्याचं एक कारण असं आहे की पूर्वी आपल्यामध्ये म्हणजे 30-40 वर्षापूर्वी बालविवाह व्हायचे। त्याचा प्रकार थोडासा कमी झाला आता त्या मानाने, तरी पण त्यावेळेस झालेल्या बालविवाह आणि त्याच्यावर त्यांची लग्न संस्था आणि त्यांच्या आयुष्यात झालेले बदल त्याच्यावर थोडीशी चर्चा करते। म्हणजे जे आत्ताचे 40-50 मध्ये असतील त्या आई म्हणा, वडील म्हणा, बालविवाह ज्यांचेही झालेत त्या स्त्रिया आज त्या एक 40-50च्या वयाला पोहोचल्यानंतर काय फेस करतात त्याच्यावरची ही चर्चा आहे। पूर्वी कसं होतं की आई वडिलांच्या पुढे मुलींचं काहीच चालायचं नाही आणि आई वडील बोलतील तो शब्द मुलींना फिक्स असायचा आणि मग त्यांना विचारायचा अधिकार नव्हता की त्यांचे जीवनसाथी म्हणा, लाईफ पार्टनर म्हणा काय करतायत, त्यांचं घर कसं आहे, काही नाही, सगळं आई वडिलांनी ठरवायचं। कोणाकोणाला तरी फोटोही बघायला मिळायचं नाही की डायरेक्टली लग्न लावून द्यायचे किंवा कोणी न भेटता डायरेक्ट लग्नात भेटायचे, असेही काही विवाह झालेले आहेत। मग त्याच्यामध्ये होतं असं की ती लहान वयामध्ये मुलगी ज्यावेळी सासरी येते त्यावेळी पूर्णपणे सासरच्या लोकांच्या विषयी तिला काही माहिती नसतं आणि मग तिला असं समजावलं जातं की बाबा सासरची लोक म्हणजे तुझं देव, नवरा म्हणजे तुझा देव आणि हीच तुझी दुनिया आहे। मग भले तिचं ते घर कसं असते ना, मग बंगला असो, हवेली असो, 10x10ची रूम असो, पण तिला असं समजावलं जाते की हेच तुझी दुनिया आहे आणि ती लहान असल्यामुळे फक्त फॉलो करायची सवय असल्यामुळे ती ओके म्हणून ती पुढे सरकते। नंतर मग तिला हळूहळू एक एक गोष्ट तिला जाणवायला लागते घरामध्ये की ती 13 वर्षाची आहे, तिच्याच वयाच्या मुली पुढे कॉलेज शिकत असतात, शाळा शिकत असतात, भांडी खेळत असतात, भातुकलीचे खेळ खेळत असतात, तिच्या आजूबाजूच्या ज्यांच्याशी लग्न नाही झाले ज्या मुलींचे त्या शिक्षण घेत असतात। मग तिला हळूहळू असं वाटायला लागतं की आपल्यात काय चुकलंय जे आपलं लग्न लवकर झालं। मग तिला असंही समजावलं जातं की तुझ्या नशिबात होतं लवकर झालं, पण नक्की नशीब म्हणजे नक्की काय? नशीब म्हणजे आपल्याविषयी ज्यांच्याकडे ऑथॉरिटी आहे, ज्यांच्यावर अधिकार आहे, त्यांनी आपल्याला घेतलेला निर्णय म्हणजे हा नशीब आहे का? नाही। मग त्याच्याही पुढे ती मुलगी स्वतःला एक प्रश्न करते की मग हे असंच असतं का? आयुष्य म्हणजे हेच आहे का? आणि ती त्याला स्वीकारते आणि पुढे सरकते। पण तिला तिथे कोणी विचारलं जात नाही पाठीमागे की तिच्यासोबत तिच्या लाईफमध्ये काय घडलं, तिच्या मनासारखा तिला जोडीदार मिळाला का, तिच्या वयानुरूप तिला समजून घेणारा जोडीदार मिळाला का? बरं, एवढ्या लहान वयामध्ये तिच्या शारीरिक क्षमतेचा तरी कोणी विचार केला का त्यावेळेस? आणि शारीरिक क्षमता नसतानाही त्या लहान वयात तिने 1-2 मुलांना जन्मालाही घालायचं। बरं, जन्माला घातल्यावर होतं असं की तू आई आहेस, आता तुला करायचंय, पण कोणी हे समजून घेत की तिचं आई व्हायचं पण वय नव्हतं ते, पण ती लग्न झाली म्हणजे एक बाई झाली असं समाजाने लगेच मान्य करून तिच्यावरती जबाबदारी टाकण्यात आली। थोडक्यात तिला भोग वस्तू समजलं, घरातले काम करणारी एक सून समजली आणि तिला एक चक्र सुरू केलं संसाराचं तिच्या पाठीमागे जबाबदाऱ्यांचं। आणि ती जबाबदारी पेलताना ती छोट्याची तिचं बालपणच सगळं मरून गेलं, तिचा आत्मा साईडला काढून ठेवला तिनं आणि जे चालत होतं ते शरीर चालत होतं। त्या शरीराच्या ज्या रिंगण चालू होतं, मूल होणं, काम करणं, शरीर मोठं होणं, तारुण्यात जाणं, हे सगळं ती फेस करत होती। हे सगळं करत असताना मूल तिच्या साईडला होतं। मग ती त्या मुलाशी आई म्हणायची, तिच्यात तेवढी नॉलेज नसायचं। आईपणाला एक प्रगल्भपणा लागतो, तो प्रगल्भपणा तिच्यात नसायचा। ती 15, 16, 17 वर्षात आई झाल्यानंतर त्या मुलीला ती प्रेम त्या प्रकारे नाही देऊ शकत जे एक आई देते। परिपक्व आई जी प्रेम देते, जिला आई म्हणून एक नॉलेज असतं, ते लहान वयातल्या त्या मुलीला आपल्या मुलीला प्रेम देता येत नाही। मग होतं असं की तिच्यात फक्त एक दुरी असते, सांभाळणारे सांभाळतात, मार्गदर्शन करणारे करतात, पण जो दुवा आत्म्याचा जोडला जाणारा असतो आईचा आणि मुलीचा तो न होता एक मैत्रिणीचा होतो। कारण ती मुलगी कालांतराने, मुली लवकर मोठ्या होतात, मग ती मुलगी एक 10-12 वर्षाची झाली आणि ही आई 10-12 वर्षाची झाल्यानंतर आई असतेच किती 20-25 वर्षाची। मग ती तिच्यामध्ये स्वतःचं बालपण बघू पाहते। मग ती कुठेही खेळताना, उठताना, बसताना तिला असं वाटतं की माझं काहीतरी राहिलंय जे हिनं पूर्ण करावं। आणि त्या मुलीलाही माहित नसते की बालपण कसं जगायचंय, ती आईला फॉलो करते।
मग आई हळूहळू काय करते, स्वतःच्या ज्या इच्छा राहिलेत ना ते त्या मुलींमध्ये पाहते. एक सोडून 2 मुली होतात. मग त्या मुलींना सगळं ती द्यायसाठी प्रयत्न करते. ती एवढी धडपडते ना की माझं आयुष्य अर्धवट राहिलं, माझं आयुष्य अर्धवट राहिलं, त्यांचं राहायला नको, त्यांचं राहायला नको. ती एवढं त्यांना कम्फर्ट झोन देते ती आई त्या मुलांना, की ती स्वतःला सतत त्या मुलींमध्ये कम्पेअर करत असते, स्वतःला त्या मुलींमध्ये सतत बघत असते. त्याच्यामुळे होतं असं की मुलींना खूप फ्रीडम दिलं जातं, मुलींच्या मर्जीचं सगळं ऐकलं जातं आणि त्या मुलींच्या अगेन्स्ट ती जातच नाही, कारण तिला कोणी जगाला मोकळीक दिलेली नसल्यामुळे सगळी मोकळीक ती मुलींना देऊन मोकळी होते. मग त्याच्यामध्ये त्या मुली मोठ्या होतात, मग त्यांना त्या फ्रीडमची सवय असते. मग पुढे चालून असं होतं की त्यांची लग्न होतात, मुलांचीही असू दे मुलींची असू दे, ते लग्न होतं. मग आईला जी सवय असते ना सतत माझ्या मुलीच्या आयुष्यात सगळंच चांगलं बघावं, सगळंच चांगलं बघावं, त्या आईला हे उमगत नाही की प्रत्येकाच्या कर्माने प्रत्येकाचं नशीब लिहून आलेलं असते. ती आई फक्त स्वतःच्या प्रेमात पूर्ण झोकून दिलेली असते. तिला लहानपणापासून एक सोबत मुलगीच असते तिच्या, बाकी कोणी नसते तिला समजून घेणार. सगळे तिला कामाच्या जबाबदाऱ्या टाकून येतात. मग ते मुलीच्या वर जे बर्डन टाकते ती स्वतःच्या अपेक्षांचं किंवा स्वतःच्या इच्छांचं, आणि भरभरून तिला असं वाटतं की मी खूप प्रेम करते आणि हिच्याशिवाय माझ्या जगात कोणीच नाहीये. ही जी अवलंबून मुलीवर राहते आई, तेव्हा तिची तारांबळ उडते. आणि मग ती सासरी गेल्यानंतर ती प्रत्यक्ष विचारते खाल्ली का, पिली का, फोन केली का. ते त्या मुलीला असं गुदमरून जायला होतं. समोरून काही काही मुली सांगतात पण की आता म्हणजे हे प्रेम आम्हाला सासरी मिळतंय, तू एवढी नको, हे म्हणजे मध्यस्थी नको करू, सतत चिंता नको करू, सतत आमच्याच पाठीमागं नको लागू. पण त्या बिचाऱ्या आईला काय कळते ना, तिला असं वाटतं की बाबा माझी मुलीला काय बरं नाही ना झालं, मला तिचा आवाज तरी ऐकावासा वाटेल. म्हणजे ती स्वतःला एवढी गुंतवून घेतलेली आहे ना मुलींमध्ये, मुलांमध्ये, म्हणजे संसारामध्ये. लहानपणापासून तिचं विश्व म्हणजे ते घर एवढंच असतं तिचं. मग असं होतं की मग ती एकटी पडायला लागते, चिडचिड होते तिची, मग थोडेसे खटके उडायला लागतात. मग तिला असं वाटतं की माझं सॅक्रिफाईस केलेलं आयुष्य गेलं कुठं, माझ्या आई वडिलांनी पहिली चूक केली, दुसरी चूक झाली कुठे. मग ती स्वतःला सतत असे प्रश्न विचारायला लागते एकटी बसल्यानंतर. मी आज हा विषय असाच छेडला याच्यासाठी की माझ्यासारख्या म्हणजे बालविवाह झालेल्या मुली असंख्य असतील ह्या जगामध्ये, आणि त्यावेळेस सोशल प्लॅटफॉर्म नव्हता किंवा ते स्वतःला व्यक्त करता येत नव्हतं त्यांना, किंवा स्वतःला असं एक स्वतःचं अस्तित्व निर्माण करता येत नव्हतं. त्यांनी स्वतःच्या मनाची किती घुसमट करून किती काही सहन केलेलं असेल. तर मी त्या स्त्रियांना एवढंच सांगेन, आता तुमचं असं झालंय की तुम्ही तरुणीही आहात आणि तुमच्या आयुष्याचा सेकंड इनिंग पण सुरू झाला. आपल्याला हे मान्य, आपल्याला हा विचार असतो की आपण तारुण्यात आहोत की म्हाताऱ्यापणामध्ये, म्हणजे आपण कशातच गिनतीत नसतो. लहानपण येतो, लहानपण सोडून आपण लग्नाच्या अवस्थेत येतो. लग्न झाल्यानंतर आपल्याला जबाबदारीची स्त्री म्हणतात, ते आपल्याला तारुण्यात आपल्या मुलीच्या वयात कोणीही लेखलेलं नाहीये. त्याच्यानंतर आपण पुढे सरकतो तर जबाबदाऱ्या येतात आपल्या अंगावर. ज्या वयात आपले लहान मुलं व्हायचे त्या वयात आपल्या मुली मोठ्या, मुलं मोठे होतात. मग त्याच्याही पुढे सरकलं तर आपलं वय होतं की 50 पण पूर्ण होत नाही तर आपल्या मुलांची लग्न होऊन मोकळे होतात. आणि आजच्या जगामध्ये माणूस फिटनेस त्यांनी जपत असल्यामुळे एवढं लवकर वय दिसून येत नाही. आणि मग त्यावेळेस ते ना सतत मुलांच्याच पाठी लागतं, कारण त्याला सवय लागलेली असते लहान मुलांच्या पाठीमागे. लहानपणापासून त्या बायकांना सतत सवय, मूल मूल मूल, त्या बायका दुसरे विचारच नाही करत. मग त्या बायकांना मला हे सांगायचंय की स्वतःचे छंद जपा, त्यातून बाहेर पडा आणि एकटं जगायला शिका. एकटं जगणं कधी शक्य असतं माहितीये का? जगण्याचा मोह सोडल्यानंतर. आणि तुम्हाला सगळ्यात मोठी आणि महत्वाची गोष्ट सांगू का, आपला खरा सोबती कोण आहे? खरा सोबती आहे आपला परमेश्वर. येताना आपण एकटंच येतो का नाही या जगामध्ये? परमेश्वराने नाती नेमली म्हणून मूल, आई, मूल, बाप सगळी नाती दिलीत परमेश्वराने. पण आपल्या सोबत एकच नातं असतं माहितीये तुम्हाला कोणाचं? आपल्या सोबत एकच जण असतो कायम, माहितीये? आणि जे आपल्या सोबत असतो, जे आपल्याला येणार आहे हे आपल्याला माहित आहे, ते सत्य म्हणजे मृत्यू. तो सतत आपल्या सोबत असतो. आणि मग ते सत्य जाणताना माणसं घाबरतात. का घाबरायचंय? तो आपला सोबती आहे आणि परमेश्वराने त्याला आपल्या सोबत ठेवलंय. त्याला जोपर्यंत आपल्या ह्या दुनियेत जगायचंय तोपर्यंत परमेश्वर आपल्याला इथे ठेवणार. त्याची आज्ञा झाली की मृत्यू हा आपल्याला घेऊन जाणार आहे. मग त्याच्या अगोदर आपल्याला इथे काय चांगलं करता येईल, तुमची कुठली इच्छा बाकी असेल ती सगळ्या इच्छा तुम्ही पूर्ण करायला घ्या.
समाज काय म्हणेल ह्याचा बिलकुल विचार नका करू, कारण समाजाने आपला आत्मा काय म्हणेल याचा कधी विचार केलेलाच नाहीये. मग त्या समाजाला तुम्ही कुठल्या घाबरता? कुठला समाज हा? डबल स्टँडर्डनी जगलेला समाज आहे हा. आपण एखाद्या मुलाला, एखाद्या नवऱ्याला म्हणलं आमच्यासारखे बंधनं सहन कर, बघा तो कसा पेटून उठेल, एका क्षणात तुमच्याशी नातं तोडेल. विचार नाही करणार की त्याला एवढे वर्ष झाले संसाराला, काही नाही. त्याचं जर मन घुटमायला लागलं, धुसफुसायला लागलं आतून, तर तो त्याग करणार नाही. त्याग ही फक्त बायकांनी करण्याची गोष्ट आहे. हे आपल्या इंडियन कल्चरमध्ये रुतलेलं आहे. फक्त बायकांनी त्याग करायचा, बायकांनी संस्कृती जपायची, बायकांनी कल्चर जपायचं, बायकांनी जबाबदाऱ्या घ्यायच्या, त्यातून मुक्त व्हा. ज्या पहिलं म्हणजे जे आता मिडल एजचे आहेत, ज्यांचं बालविवाह झालाय, मुलं लवकर झाली आहेत आणि त्या बायका सतत मुलांना डिस्टर्ब करतायत, नका करायला जाऊ मुलांना डिस्टर्ब, बिलकुल पण नका करू. तुम्ही तुमचं फिरायला जा, मॉर्निंग वॉक घ्या, म्युझिक ऐका, आवडत्या मूव्ही बघा. शक्य असेल तेवढं तुम्ही स्वतःला हॅपी ठेवायचा प्रयत्न करा. आपण एकटं येतो आणि एकटं जातो आणि बोलतात ना, जगण्याचा मोह सोडला ना माणूस खूप आनंदी राहतो. आपल्याला ह्या जगण्याच्या मोहानेच अडकावून ठेवलंय. हा संसार आहे, ह्याला पैसा लागतो आणि ही दुनियादारी आहे. जगण्यासाठी 4 समाजातली माणसं लागतात, नक्कीच लागतात. पण त्या समाजातल्या माणसांना आपली खरंच मनापासून गरज आहे का? का ती फक्त आपल्याला ओझं म्हणून स्वतःच्या सोबत ठेवले आणि आपण साईडला झाले की एकदम हुश्श करून असा आवाज काढतात. मग अशी नाती पण का जपायची आपल्या आयुष्यामध्ये? तीही काढून साईडला ठेवा ना जरा आणि सगळं मोकळं करून बघा त्या परमेश्वराशी गप्पे मारत बसा. तो म्हणेल बघा किती शांतीने उत्तर देईल तुमच्याबरोबर. तो कधीपासून आपल्याला हे समजावायचा प्रयत्न करतो, पण आपण आपल्या डोळ्यावर जी झापडं आहेत समाजाने घातलेली, लहानपणापासूनच्या ज्या समाजातल्या प्रथा आहेत, त्याच्यातून आपली सुटका नाहीये, हे एक तेवढंच खरं आहे. पण त्या प्रथेतून सुटका नसेल तर आपण आत्म्याची जी घालमेल होते, आतल्या आत तरी आपण आपल्याला सुधरू ना, आतल्या आत तरी स्वतःला ओळखू, आतल्या आत तरी स्वतःचं समाधान शोधू. बघा पटतंय का? कारण मला जसं वाटलं की बालविवाह झालेल्या बायका ह्या एजमध्ये, मिडल एजमध्ये काय करतात, 40-45 मध्ये बऱ्यापैकी मुलं आपला घरटं सोडून उडून गेलेली असतात आणि ह्या तरुण बायकांना तारुण्यात राहतात ना म्हातारपणात राहतात, ह्या मिडलमध्ये सगळ्या लटकत असतात आणि त्यांना कळतच नाही की नक्की करायचं काय आहे. त्यामुळे बायकांनी स्वतःचा विरंगुळा जपा, डोकं शांत ठेवा, चिडचिड नका करू आणि मुलांच्या लाईफमध्ये इंटरफेअर तर बिलकुल पण नका करू. आणि बघा जमते का तुम्हाला स्वतःसाठी छंद जोपासायला, काहीतरी स्वतःमध्ये शोधायला, स्वतःचं मानसिक आरोग्य नीट ठेवायला. तेवढं जरी केलं तरी आपल्याला खूप समाधान मिळेल. आणि माझे हे 2 शब्द तुम्हाला सार्थकी लागले असतील तर लाईक अँड कमेंट्स करून कळवा की माझे विचार कसे वाटले. थँक्यू.